नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक, मी डॉक्टर विशाल खडसे, लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर हा फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट्स आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जॉइन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही जॉइन होऊ शकता। आणि ज्याही विद्यार्थ्यांना 2024 साठी काउन्सिलिंग जॉइन करायचे आहे ते विद्यार्थी सुद्धा काउन्सिलिंग जॉइन करू शकता। डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेले आहेत, कॉन्टॅक्ट दिलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करून सुद्धा 2024 साठी तुम्ही काउन्सिलिंग जॉइन करू शकता। आणि चला तर आज आपण बघूया महत्त्वाचा मेन पॉइंट अपडेट की तुम्हाला सर्वांना माहितीच असेल 30 नोव्हेंबर नंतर डेट इन्क्रीज झालेली नाही। जी काही कट ऑफ डेट आहे ती डेट इन्क्रीज झालेली नाही। तर बरेच जे काही नवीन कॉलेज आहेत, जे काही ओल्ड कॉलेज आहेत ते सर्व कोर्टाजवळ गेलेले आहे, कारण की सीईटी सेलच्या इन्फॉर्मेशन ब्रोशर नुसार जे काही गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये जो काही उल्लेख केलेला होता स्पॉट राऊंडचा, तो स्पॉट राऊंड अद्यापही झालेला नाही। आणि आता बऱ्याच अदर स्टेट मध्ये जसं कर्नाटक असेल, जसं गुजरातला असेल, काही कॉलेजला मान्यता दिलेली आहे त्या गव्हर्नमेंटनी, त्या सुप्रीम कोर्टाने। तर याही आपल्याही कॉलेजवाल्यांना आणि काही विद्यार्थ्यांना बरेच होप्स आहेत की आपल्याही महाराष्ट्रामध्ये परमिशन द्यावी। आता हे कितीपट खरं आहे की परमिशन दिल्या जाईल हे बघा, जर सर्व जे काही स्टेट आहे त्याचं NCISM जे आहे आयुष मंत्रालय सर्वांचं एकच आहे, त्यात पण एवढे खरं वाटत आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा देण्याचे बरेच चान्सेस आहेत। कारण की कर्नाटकमध्ये काही कॉलेजला परमिशन दिलेली आहे, गुजरातला सुद्धा परमिशन देऊन सुद्धा त्यांनी राऊंड सुद्धा एक कंडक्ट केलेला आहे 10 ते 15 तारखेपर्यंत। त्याच्यामुळे असे होप्स आहेत की महाराष्ट्रामध्ये सुद्धा थोडा वेळ लागेल, थोडाफार कमी जास्त मायनस प्लस वेळ लागेल, पण परमिशन ही दिल्या जाईलच आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये शीट ह्या भरून घेतल्या जातीलच। जसं जर त्यांना परमिशन द्यायचीच नसती तर त्यांनी अदर स्टेटला सुद्धा परमिशन दिली नसती। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असतो, सर आम्ही 2024च्या नीट प्रिपेअर साठी आम्ही स्टडीज चालू करू का, आम्ही थांबणं कितीपर्यंत योग्य असेल? हे बघा, ज्याही विद्यार्थ्यांना थांबायचं असेल ते थांबू शकता, ज्याही विद्यार्थ्यांना नीटची तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल 2024 साठी ते करू शकता। जरी विद्यार्थ्यांना थांबायचं असेल तर माझं सर्वांना एकच मार्गदर्शन असेल की 2024 साठी थोडाफार तुम्ही स्टडी साइड बाय साइड जो अभ्यास आहे तो चालू ठेवा, जेणेकरून जर एखादा % जर महाराष्ट्रामध्ये जर चान्सेस कमी असतील कोर्टाचं परमिशन किंवा राऊंड कंडक्ट होण्याला, तर तुमचा तेवढाच वेळ हा वाचेल आणि तुमचा स्टडी हा कंटिन्यू चालू राहील। कारण की एक्झामला सुद्धा 2024च्या कमीत कमी वेळ आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना अदर स्टेट मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल कर्नाटकासारख्या राज्यामध्ये, तर त्या काही कॉलेजला परमिशन दिलेली आहे, तर त्यांचा सुद्धा काही या येत्या दिवसामध्ये एक राऊंड कंडक्ट होऊ शकतो। ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करा। आणि महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल, तर जसं जी काही अपडेट आहे, कोर्टाची अपडेट असेल, NCISM असेल, सीईटी सेल असेल, तसं आम्ही आमच्या ग्रुपवर तशी अपडेट टाकू। आणि चला आज आपण इथं थांबूया। थँक्यू, धन्यवाद।